28 जानेवारी खरं तर कॅलेंडरमधली एक अगदी सामान्य तारीख. पण आमच्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांचा अभ्यास करताना एक अ, विलक्षण गोष्ट समोर आली. हो. ती म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात ही एक सामान्य तारीख नाहीये. अजिबात नाही. ह्याच एका तारखेला वेगवेगळ्या वर्षांमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत ज्या स्वराज्याच्या जन्मापासून ते साम्राज्याच्या विस्तारापर्यंतचा म्हणजे संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. हो. आज आपण 1645 ते 1760 या जवळपास 125 वर्षांच्या कालखंडात ह्याच एका तारखेच्या पाऊलखुणांचा माग घेणार आहोत. आणि हा माग घेणं खूप रंजक आहे, कारण यातून आपल्याला फक्त घटनांची एक अवफेरहेचकर नाही, तर एका विचारधारेचा विकास कसा झाला हे समजून घेता येतं. बरोबर. एकाच तारखेला घडलेल्या या घटना म्हणजे इतिहासाने आपल्याला दिलेले वेगवेगळे स्नॅपशॉट्स आहेत, जे एकत्र जोडल्यावर एक मोठी सुसंगत गोष्ट तयार होते. चला तर मग ही गोष्ट उलगडूया. सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि माझ्या मते सर्वात नाट्यमय घटनेपासून, जिने स्वराज्याचा पायाच रचला असं म्हणायला हरकत नाही. गोष्ट आहे 28 जानेवारी 1645 सालची. पुणे जहागिरीतलं रांझेगाव. हो. तिथला पाटील बाबाजी गुजर त्याने गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला. आपल्या स्रोतांनुसार संपूर्ण गाव दहशतीखाली गप्प होतं. पण ही बातमी पोचली का 15 वर्षांच्या मुलापर्यंत. शहाजी राजांचे पुत्र शिवराय. आणि इथे आपल्याला क्षणभर थांबायला हवा. वय आहे फक्त 15 वर्ष. फक्त 15. त्या काळात असे पाटील, देशमुख म्हणजे गावाचे राजेच असायचे. त्यांच्या विरोधात बोलायची कुणाची हिंमत नसायची. आदिलशाही किंवा निजामशाहीत अशा गुन्ह्यांची दाद लागणं जवळपास अशक्य होतं. पण शिवरायांनी तेच केलं जे कुणी विचारही केला नव्हता. त्यांनी त्या पाटलाला पकडून पुण्यात आणलं आणि चौरंग करण्याची शिक्षा दिली. चौरंग? चौरंग म्हणजे हातपाय तोडण्याची अत्यंत कठोर शिक्षा. मला सांगा, एका 15 वर्षांच्या मुलामध्ये एवढा मोठा, क्रूर वाटणारा निर्णय घेण्याची ताकद आली कुठून? हा निव्वळ तारुण्यातला राग होता की यामागे काही मोठा विचार होता? खूप चांगला प्रश्न आहे. हा निव्वळ राग असताना तर कदाचित त्याचा शिरच्छेद केला असता. पण चौरंग करण्यामागे एक विचार आहे. अच्छा. ही शिक्षा गुन्हेगाराला मारत नाही, तर त्याला समाजात जिवंत ठेवते, एक उदाहरण म्हणून. लोकांना रोज हे दिसावं की स्त्रियांच्या सन्मानाशी खेळण्याचा परिणाम काय होतो. बरोबर. ही फक्त एका व्यक्तीला दिलेली शिक्षा नव्हती, तर रयतेला दिलेली एक हमी होती. कसली हमी? न्यायाची हमी. तुमचं स्वराज्य म्हणजे काय याची ती पहिली झलक होती. स्वराज्य म्हणजे जिथे पाटील किंवा वतनदार नाही, तर न्याय सगळ्यात मोठा असेल, जिथे सर्वात गरीब माणसालाही सुरक्षित वाटेल. याच एका घटनेने लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला की हा कुणा सरदाराचा मुलगा नाही, तर आपला त्राता आहे, आपला राजा आहे. स्वराज्याचा पाया याच विश्वासावर रचला गेला. आणि याच पायावर किती सुंदर कळस चढवला गेला याचं उदाहरण आपल्या श्रोत्यांमध्ये पुढे सापडतं, जे पाहून मी तर अचंबित झाले. पुन्हा तारीख आहे 28 जानेवारी. हो. पण वर्ष आहे 1671, म्हणजे पहिल्या घटनेनंतर तब्बल 26 वर्षांनी. बरोबर. महाराजांनी त्याच रांझेगावची पाटीलकी पुन्हा बहाल केली. आणि कुणाला? तर सोनाजी गुजर नावाच्या व्यक्तीला, जो शिक्षा झालेल्या बाबाजी गुजरच्याच घराण्यातला होता. अगदी. हा निव्वळ योगायोग मानायचा की यामागे काहीतरी विलक्षण विचार होता? हा योगायोग नाही, हेच शिवाजी महाराजांच्या न्यायाचं परिपक्व रूप आहे. यातून त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या. कोणत्या? एक, माझा राग गुजर घराण्यावर नाही, तर गुन्ह्यावर होता. त्यामुळे एका व्यक्तीच्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला मिळणार नाही. आणि 2, जर त्याच कुटुंबातली व्यक्ती लायक असेल तर तिचा सन्मानही केला जाईल. वा. याला म्हणतात संस्थात्मक न्याय, जो वैयक्तिक द्वेषाच्या पलीकडे असतो. यामुळेच फक्त रयतच नाही, तर वतनदार आणि देशमुख मंडळींनाही कळलं की योग्यता असेल तर सन्मान मिळेल आणि गुन्हा केला तर शिक्षा अटळ आहे, मग तुम्ही कोणी असा. म्हणजे न्यायाचा पाया घालून त्यावर विश्वासाची इमारत उभी केली गेली. पण ही इमारत उभी राहत असतानाच त्यावर पहिलं आणि सर्वात मोठं वादळ घोंगावू लागलं. पुन्हा एकदा तारीख आहे 28 जानेवारी, वर्ष 1660. हो. याच दिवशी औरंगजेबाचा मामा आणि मुघल साम्राज्याचा एक बलाढ्य सरदार शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून येण्यासाठी औरंगाबादहून निघाला. आपल्या स्रोतांमध्ये त्याचं सैन्याचं जे वर्णन आहे ते अवाढव्य आहे. 77,000 घोडदळ, सोबत हत्ती, प्रचंड तोफखाना आणि तब्बल 32 कोटींचा खजिना. हो. पण मला एक गोष्ट खटकली.
स्रोतांमध्ये त्याचं वर्णन कलियुगाचा रावण असं केलं आहे. हो. हे जरा जास्त वाटत नाही का, की त्यामागे काही विशेष कारण होतं? लोकांमध्ये दहशत निर्माण करत येत होता. त्याचा उद्देश स्वराज्य नावाचा विचार मुळापासून उखडून टाकणं हा होता. म्हणजे हे एक वैचारिक आक्रमण होतं. अगदी. हे फक्त एक लष्करी आक्रमण नव्हतं, तर एका प्रस्थापित बलाढ्य साम्राज्याविरुद्ध एका नवीन राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेचं युद्ध होतं. एका बाजूला औरंगजेबाची अमर्याद जुलमी सत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला रयतेच्या विश्वासावर उभं राहणारं एक नवं मॉडेल होतं. म्हणजे एकीकडे हे अस्तित्वाचं संकट उभं असताना दुसरीकडे शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत होते, नाही का? बरोबर. मला आपल्या स्रोतांमधली 28 जानेवारी 1664 सालची नोंद खूपच आकर्षक वाटली. सुरतेच्या प्रसिद्ध लुटीनंतर रेव्हरंड जॉन एस्कॅलिवट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने सर टॉमस ब्राऊन यांना एक पत्र लिहिलंय, ज्यात त्याने महाराजांचं प्रत्यक्षदर्शी वर्णन केलं आहे. हो, आणि ते वर्णन खूप महत्वाचे आहे, कारण ते कुणा मराठी बखरीकाराने किंवा मुघल इतिहासकाराने केलेलं नाहीये. नाही. ते एका त्रयस्थ, परकीय व्यक्तीने आपल्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालाचा भाग आहे. त्यात अतिशयोक्ती किंवा द्वेष असण्याची शक्यता कमी असते. तो लिहितो, ज्यांनी त्यांना पाहिलंय त्यांच्या मते ते मध्यम उंचीचे, सरळ बांध्याचे आणि उत्कृष्ट शरीरयष्टीचे आहेत. ते चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असतं, त्यांचे डोळे भेदक आणि पाणीदार आहेत आणि त्यांचा वर्ण त्यांच्या लोकांपेक्षा गोरा आहे. हे वर्णन वाचताना असं वाटतं की आपण कुठल्या तरी हॉलिवूड सिनेमाचं नायकाचं वर्णन वाचतोय. पण या वर्णनाचं ऐतिहासिक महत्त्व काय? याचं महत्त्व खूप मोठं आहे. यातून दिसतं की सुरतेसारख्या धाडसी मोहिमेनंतर शिवराय आता फक्त दख्खनमधले एक बंडखोर राहिलेले नाहीयेत. अच्छा. ते एक फॅक्टर बनले आहेत, ज्याची दखल युरोपातल्या व्यापारी कंपन्या आणि सरकारांना घ्यावी लागत आहे. ते कसे दिसतात, कसे बोलतात, त्यांची देहबोली कशी आहे याचं विश्लेषण होतंय. कारण आता त्यांना या नव्या शक्तीसोबत व्यवहार करायचा आहे, कधी तह तर कधी संघर्ष. म्हणजे या एका पत्रामुळे शिवराय स्थानिक राजकारणाच्या बाहेर पडून जागतिक पटावर आलेले दिसतात. अगदी. आणि हा वारसा, हा दरारा शिवरायांनंतरही कायम राहिला, किंबहुना तो अधिक आक्रमक झाला. आपले स्रोत आपल्याला थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घेऊन जातात. तारीख पुन्हा तीच 28 जानेवारी, वर्ष 1681. हो. याच दिवशी संभाजी महाराजांनी मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरावर छापा टाकला. हे शहर म्हणजे मुघलांचं दक्षिणेकडचं प्रवेशद्वार, एक अत्यंत महत्वाचा व्यापारी केंद्र. ही मोहीम म्हणजे सुरतेच्या मोहिमेची पुनरावृत्ती होती का? की यात काही वेगळे पण होतं? म्हणजे वडिलांप्रमाणेच शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्याला आर्थिक धक्का देणं हीच रणनीती होती का? वरकरणी पाहता तसं वाटू शकतं. दोन्ही मोहिमांचा उद्देश मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणं हा होताच. पण यात एक मोठा फरक आहे. शिवरायांनी सुरतेवर छापा टाकला तेव्हा स्वराज्य लहान होतं आणि ते बचावात्मक लढाई लढत होते. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला तेव्हा औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला होता. हो, बरोबर. म्हणजे शत्रू दारात उभा असताना त्याला बगल देऊन त्याच्याच घरात घुसून हल्ला करण्याचं धाडस संभाजी महाराजांनी दाखवलं. ही केवळ लष्करी रणनीती नाही, तर प्रचंड आत्मविश्वासाचं आणि आक्रमकतेचं प्रतीक आहे. पण संभाजी महाराज फक्त मुघलांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. आपल्या स्रोतांमधली 28 जानेवारी 1684ची नोंद तर थक्क करणारी आहे. हो. केजवेन नावाच्या एका इंग्रजाने थेट इंग्लंडच्या राजाला कळवलं आहे की संभाजी महाराजांनी करंजा आणि घारापुरी म्हणजेच एलिफंटा ही बेटं जिंकली आहेत, जी मूळची इंग्रजांच्या मालकीची होती. त्यांनी जवळपास 40 मैलांचा प्रदेश जिंकलाय. अगदी बरोबर. म्हणजे आता संघर्ष थेट युरोपीय सत्तांशी सुरू झाला होता. अगदी. आणि यामुळं संघर्षाला एक नवी किनार मिळाली. आता लढाई फक्त जमिनीवरची नव्हती, तर समुद्रावरची आणि सामरिकदृष्ट्या महत्वाची बनली होती. हो ना. मुंबईच्या तोंडावर असलेली ही बेटं जिंकणं म्हणजे इंग्रजांच्या व्यापारी आणि लष्करी महत्वाकांक्षांना थेट आव्हान देणं होतं. या घटनेनंतर इंग्रजांनी संभाजी महाराजांशी तहाची बोलणी सुरू केली, जी तब्बल 6 महिने चालली. यावरून त्यांनी इंग्रजांवर किती मोठा दबाव निर्माण केला होता हे स्पष्ट दिसतं. म्हणजे संभाजी महाराजांनी संघर्ष फक्त मुघलांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर समुद्रावरच्या युरोपीय सत्तांनाही थेट आव्हान दिलं. पण पुढच्या शतकात काय झालं? मराठा साम्राज्य तर विस्तारलं, पण सत्तेची सूत्र छत्रपतींकडून पेशव्यांच्या हाती आली आणि संघर्षाची समीकरणंही पूर्णपणे बदलली. हो. याच काळात
28 जानेवारीला एक वेगळीच कौटुंबिक नोंद सापडते. हो, 28 जानेवारी 1734 हा दिवस म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचा मुलगा शमशेर बहादूर याचा जन्मदिवस. त्याचं मूळ नाव कृष्णसिंह असं ठेवण्यात आलं होतं. ही एक साधी वैयक्तिक नोंद वाटते, पण या तारखेच्या इतर लष्करी आणि राजकीय घटनांच्या मालिकेत ही नोंद कशी बसते? एका बाजूला मराठा साम्राज्य अटकेपार झेंडे लावत होतं आणि दुसऱ्या बाजूला पेशव्यांच्या घरात हे सामाजिक वादळ सुरू होतं. बरोबर. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा सांभाळल्या गेल्या असतील? ही नोंद वरकरणी साधी वाटली तरी ती त्या काळातील सामाजिक आणि राजकीय गुंतागुंत दर्शवते. बाजीराव आणि मस्तानी यांचं नातं त्या काळात अत्यंत विवादास्पद ठरलं होतं. हो. त्यांच्या मुलाला कृष्णसिंह उर्फ शमशेर बहादरला पेशवे कुटुंबात आणि ब्राह्मण समाजात पूर्णपणे स्वीकारलं गेलं नाही. पण त्याचवेळी तो पेशव्यांचा मुलगा होता, यातून एक मोठा पेच निर्माण झाला. पण मराठा साम्राज्याचं वैशिष्ट्य हेच होतं की या अंतर्गत तणावानंतरही शमशेर बहादरला त्याच्या कर्तृत्वावर लढण्याची संधी मिळाली. याच मुलाने पुढे मराठा साम्राज्यासाठी मोठे पराक्रम गाजवले आणि पानिपतच्या युद्धात तो धारातीर्थी पडला. ही नोंद दाखवते की साम्राज्य वाढत असताना त्याची अंतर्गत सामाजिक वीण किती गुंतागुंतीची होत चालली होती. आणि या गुंतागुंतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या स्रोतांमधील शेवटची नोंद 28 जानेवारी 1760. हो, या दिवशी पेशव्यांनी सिद्धींचा पराभव करून उंदेरीचा किल्ला जिंकला. हे सिद्धी कोण होते आणि हा विजय इतका महत्वाचा का होता? सिद्धी म्हणजे मराठ्यांसाठी शतकानुशतके डोकेदुखी ठरलेले जंजिराचे आरमारी सत्ताधीश. ते मूळचे आफ्रिकेतून आलेले, पण कोकण किनारपट्टीवर त्यांनी अभेद्य वर्चस्व निर्माण केलं होतं. अच्छा. खुद्द शिवरायांना आणि संभाजी महाराजांनाही जंजिऱ्याचा सिद्धी पूर्णपणे हरवता आला नव्हता. त्यामुळे मुंबईजवळ असलेला त्याचं उंदेरीचा किल्ला जिंकणं हा एक मोठा प्रतिकात्मक आणि सामरिक विजय होता. पण याच काळात मराठ्यांचे इंग्रजांशीही संबंध होते. मग हे समीकरण कसं होतं? इथेच खरी गंमत आहे. आपल्या स्रोतांमध्येच उल्लेख आहे की या घटनेच्या 4 वर्षांपूर्वी 1756 मध्ये पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंचा पराभव करण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली होती. हो. आणि त्या बदल्यात त्यांना बाणकोटसारखा प्रदेश आणि व्यापारी सवलती दिल्या होत्या. आणि आता 4 वर्षांनंतर ते सिद्धीसारख्या स्थानिक सत्तांना हरवून आपला अंमल बसवत होते. म्हणजे एकाच वेळी इंग्रजांशी सोयीस्कर तह करायचे आणि दुसरीकडे सिद्धीसारख्या जुन्या शत्रूंना संपवून कोकण किनारपट्टीवर आपलं वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित करायचं. ही तर दुहेरी रणनीती झाली. अगदी, आणि अत्यंत परिपक्व रणनीती पेशवे ती वापरत होते. हा आता केवळ गनिमी कावा राहिलेला नव्हता, तर हे एका साम्राज्याचं मुत्सद्देगिरीचं राजकारण होतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? 28 जानेवारी या एकाच तारखेच्या आरशात पाहिलं तर आपल्याला मराठा सत्तेच्या प्रवासाचे किती वेगवेगळे टप्पे दिसतात. हो. एका 15 वर्षांच्या मुलाने केलेल्या न्यायाच्या स्थापनेपासून ते मुघल साम्राज्याच्या अहंकाराला दिलेल्या आव्हानापर्यंत, आणि तिथून पुढे युरोपीय सत्तांच्या नजरेत एक दखलपात्र शक्ती बनण्यापासून ते पेशवाईच्या काळात एकाच वेळी अंतर्गत सामाजिक प्रश्नांना आणि बाह्य समुद्रावरच्या शत्रूंना तोंड देण्यापर्यंत. बरोबर. या तारखेच्या घटनांमधून एक समान धागा स्पष्ट दिसतो. न्यायाची संकल्पना, लष्करी आक्रमकता आणि बदलत्या काळानुसार आपली रणनीती बदलण्याची क्षमता. बरोबर. एका छोट्या जहागिरीतून सुरू झालेला प्रवास जागतिक सत्तांना टक्कर देणाऱ्या एका बलाढ्य साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला याची एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी झलक या एका दिवसाच्या इतिहासात दिसते. आणि यातून हेही दिसतं की प्रत्येक पिढीने आपापल्या परीनं स्वराज्याची व्याख्या अधिक व्यापक केली. शिवरायांनी रयतेला दिलेली न्यायाची हमी, संभाजी महाराजांनी समुद्रावर नेलेला संघर्ष आणि पेशव्यांनी मुत्सद्देगिरीने किनारपट्टीवर मिळवलेलं नियंत्रण, हे सगळं त्याच मूळ विचाराचा विस्तार होता. या संपूर्ण चर्चेतून एक विचार माझ्या मनात घोळतो आहे. कोणता? आपल्या स्रोतांमध्ये इंग्रज सतत पत्र लिहितायत, नोंदी ठेवतायत, तह करतायत. हो. त्यांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांचा हा उदय कसा दिसत असेल? ते आकडे केवळ व्यापारातला एक तात्पुरता अडथळा म्हणून पाहत होते की भारतीय उपखंडाला कायमचा आकार देणारी एक नवीन महाकाय शक्ती म्हणून त्याची गंभीर दखल घेत होते? चांगला मुद्दा आहे. कदाचित त्यांची पत्र आणि अहवाल पुन्हा एकदा नव्याने वाचायला हवेत, नाही का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.